नमस्कार मंडळी, मी आहे वंशिता जाधव साळुंके. VPS ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. नवरात्रीतील चौथ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी म्हणजे माता कुष्मांडा. त्या विश्वाच्या आदिशक्ती मानल्या जातात. कु म्हणजे लहान, उष्म म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. मंदस्मिताने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारी हीच ती आदिशक्ती माता कुष्मांडा. जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं आणि सर्वत्र अंधकार होता, तेव्हा त्यांच्या तेजस्वी हास्यामुळे एक दिव्य अंड प्रकट झालं आणि त्यातून सृष्टीची निर्मिती झाली. त्यामुळे त्यांना विश्वजननी आणि आदिस्वरूपा म्हटलं जातं. त्यांचं अधिष्ठान सूर्यमंडळाच्या मध्यभागी आहे आणि तेवढ्या प्रखर उष्णतेस वास करण्याची क्षमता केवळ त्यांच्याच शक्तीत आहे. त्यांच्या तेजामुळे 10 दिशा प्रकाशित होतात आणि प्रत्येक जीवामध्ये असणाऱ्या तेजात त्यांचा अंश आहे. माता कुष्मांडांचं स्वरूप अतिशय दिव्य आणि तेजस्वी आहे. त्या अष्टभुजा आहेत आणि 7 हातात कमंडळ, धनुष्यबाण, कमळ, अमृत कलश, चक्र आणि गदा असून 8व्या हातात सिद्धी आणि निधी देणारी जपमाळ आहे. त्यांचं वाहन सिंह आहे, जे शौर्य, साहस आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. देवी भागवत आणि मार्कंडेय पुराणामध्ये त्यांच्या महिमेचा उल्लेख आढळतो. त्या सहज प्रसन्न होणाऱ्या देवी आहेत. त्यांच्या उपासनेने भक्ताचे रोग, दुःख, संकट नाहीशी होतात आणि आयुष्य, यश, आरोग्य व आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. भक्ताच्या मनात शुद्धता आणि श्रद्धा असेल तर त्यांच्या कृपेने मोक्षप्राप्तीही सहज होते. माता कुष्मांडेसाठी प्रचलित मंत्र आहे ओम देवी कुष्मांडेई नमः. या मंत्राचा जप केल्याने भक्ताच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सर्व कार्यात यश मिळतं. नवरात्राच्या चतुर्थ दिवशी साधकाचं मन अनाहत चक्रात स्थिर होतं आणि या दिवशी देवीची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते. पूजेच्या वेळी तेजस्वी विवाहित स्त्रीचं पूजन करून तिला दही, हलवा, फळं, सुके मेवे आणि सौभाग्य वस्तू अर्पण करतात. तसेच या दिवशी भोपळ्याची बली अर्पण केली जाते, कारण भोपळा माता कुष्मांडेला अत्यंत प्रिय आहे. असं केल्याने देवी प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात. माता कुष्मांडा या सृष्टीच्या आदिशक्ती आहेत. त्यांच्या कृपेने भक्ताच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती येते. म्हणूनच नवरात्रात चौथ्या दिवशी भक्त त्यांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करतात. तर ही होती नवदुर्गेचे चौथे रूप असलेल्या माता कुष्मांडेची कथा आणि संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.